परमेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोई माझी रसना हरि गुणवर्णिनमी हरि गुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरुचे 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 समचरण सरोजं साम्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्धरं कुञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि स्वये भानु भानुराधीला तयाचे कुळी दीपतो दिव्य झाला हरिभक्तीला गोलितारी समस्ता नमस्कार माझा संगीतनाथा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि सागर राम राम कृष्ण
धन्य धन्य एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, धन्य 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 एकनाथा, धन्य धन्य एकनाथा. तुमचे पायी माझा माथा, तुमचे पायी माझा माथा, धन्य एकनाथा, धन्य एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुण्यसलीला गोदावरी मातेच्या पवित्र कुशीमध्ये आणि वसलेलं पैठण शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं चरण सानिध्य आणि त्याच क्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला अशा माझ्या समोर बसलेल्या बऱ्याचशा भगिनी, बरेचसे बंधुराज, ज्यांना पैठण क्षेत्रात दिलं गेलं, म्हणजे ज्यांचं सासर पैठण आहे अशा असणाऱ्या काही भगिनी, सर्वात प्रथम शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. नंतर तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अतिशय परमपावन आणि पवित्र अशा या पुरुषोत्तम मासामध्ये शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची चरित्र कथा करावी ही आज्ञा तुमच्यात वसलेल्या प्रभू रामचंद्राने तुम्हाला द्यावी आणि त्याचा वसा घेऊन तुम्ही आज त्याला पुण्यफळ प्राप्त करून द्यावं. मी जरी नाथांचा वंशज असलो तर इथं बसून नाथ महाराज जे बोलवतील तेच मी बोलवणार. मी यापेक्षा वेगळं काहीही तुम्हाला सांगणार नाही. म्हणून वंशज आहे या नात्यानं माझ्याकडून तुम्ही पहा, पण फार अपेक्षा करू नका, कारण बोलणारा मी नाही, बोलणारे नाथ महाराज आहेत. नाथ महाराज जी बोलवतील ते मी बोल. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राण चाले. तुकोबाराय म्हणतात, महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात, साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी, शिकविता धडी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण ज्यावेळेस हा अभंग तुकाराम महाराजांच्या लक्षामध्ये आला, नाथ महाराजांचं भागवत तुकोबाराय वाचत होते आणि ते भागवतामध्ये एक ओवी आली. ती ओवी वाचत असताना तुकोबारायांना अभंग सुचला. नाथ महाराजांच्या भागवतातली ओवी नाथ महाराज लिहित होते आणि तुकोबाराय वाचताय. पाव्या माझी राग ज्ञान, केली असे मधुर गायन, तो पाव्याचा नवे गुण, जाण कळागा तयाची. म्हणजे या देहाला नाथ महाराजांनी पाव्याची उपमा दिली. बासरी आहे, पावा आहे, पोकळ आहे, पण त्याला फुंकणारा कोणीतरी आहे. त्याच्यातून जे राग ज्ञान बाहेर येत आहे, त्याच्यातून जो आवाज बाहेर येतोय, हा आवाज त्या पाव्याचा नाहीये. त्याच्यातून जरी येत असला तरी त्याला वाजवणारा दुसरा कोणीतरी आहे. तसं हा सुद्धा 3.5 हाताचा पावाच आहे, ज्याला वाजवणारा कोणीतरी आत बसलाय. तो सांगतो, जा पवित्र महिना चालू आहे, कथा करा नाथांची. आणि तरी आज्ञा केली तुम्हाला. आणि त्या आज्ञेच्या आधारावर 3 दिवसात नाथ महाराजांची चरित्र कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. खरं म्हणजे कुठल्याही संतांचं चरित्र
चारित्र्य, त्यांचं महत्व, त्यांचं महात्म्य हे काही ठराविक वेळेत सांगण्यासारखं नाही. आपल्याला 3 दिवसच काय, आपल्याला 30 महिने जरी घेतलं, 30 वर्ष घेतलं, नवे नवे जन्म जरी घेतलं तरी आपल्याला ते न संपणार आहे. कारण संतांचं आणि देवांचं वर्णन करत असताना आपली वाणी अपुरी पडते. आपल्या वाणीमध्ये तेवढी धार नसते, तेवढी शक्ती आपल्याकडे नसते की आपण देवाचं वर्णन करावं, संतांचं वर्णन करावं. पण जशी ती आज्ञा देतील तसं आपण बोलणार आहे. म्हणून नाथ महाराजांच्या सोबत असणारा आणि नाथांच्याच परिवारातला केशव नावाचा एक नाथ महाराजांचा शिष्य, आणि ज्यांनी नाथांचं चरित्र लिहिलं त्याला केशवकृत नाथ चरित्र असं म्हटलेलं आहे. तसं नाथांचं चरित्र अनेक संतांनी लिहिलं. त्यामध्ये तुकोबाराय असतील, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांनी नाथांचं चरित्र अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. निळोबारायासारख्या श्रेष्ठ संतांनी नाथांचं चरित्र अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांच्यानंतर झालेले महिपती महाराज ताहराबादचे, त्यांनी सुद्धा नाथांचं चरित्र अत्यंत सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर काही लेखक झाले या काळामध्ये, ल.रा. पांगारकर असतील, त्यांनी सुद्धा नाथांचं चरित्र अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. लीला गोळे नावाची एक लेखिका होऊन गेली, त्यांनी सुद्धा नाथांचं चरित्र अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. रवींद्र भट नावाचे एक लेखक होऊन गेले, यांनी सुद्धा नाथांची चरित्र अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. यासारख्या अनेक लेखकांची आणि संतांची आपल्याला नावं सांगता येतील. या सगळ्यांनी लिहिलेली चरित्र उत्तमात उत्तमच आहे, पण ही सगळी नाथांच्या नंतर लिहिली गेलेली आहे. नाथ महाराज अस्तित्वात असताना सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अथवा झोपेत सुद्धा नाथांचा क्रम काय असायचा या सगळ्यांचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि नाथ महाराज प्रत्यक्ष असताना ज्या केशव नावाच्या शिष्यानं ते केलेले आहे, तसा हा 31 अध्यायाचा ग्रंथ आपल्याला 3 दिवसात बघायचा. काय काय बघायचं आपल्याला, तर या 3 दिवसामध्ये नाथांच्या अवतार कार्याला गेल्या अगोदरपासून तर नाथांचं निजधाम गमन ज्यावेळेस झालं, म्हणजे नाथांनी स्वतःचा देह ज्यावेळेस समर्पित केला गोदावरीमध्ये, तिथपर्यंत सगळं नाथांचं आयुष्य त्यांनी काय काय केलं हे आपल्याला चरित्राच्या माध्यमातून या ठिकाणी बघायचं. आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना या संधीचा लाभ घ्यायचा. आपल्याला श्रवणही करायचंय, आपल्याला भजनही करायचंय, आणि आपल्याला कानामध्ये प्राण आणून ते ऐकायचं. कोण येतोय, कोण जातोय, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही जोपर्यंत तुमच्या कानामध्ये प्राण आणत नाही, सगळे तुमचे अवयव कुठे आले पाहिजे तर कानात आले पाहिजे. तुमचं लक्ष जो कोणी वक्ता या ठिकाणी बोलतो तो कुणी असेल त्याच्याकडे जोपर्यंत पूर्ण अवधान तुमचं असणार नाही, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलेलं काहीही लक्षामध्ये येणार नाही. नाहीतर अशा अनेक चरित्र कथा होतात, संतांच्या होतात, श्रीमद भागवताच्या ग्रंथाच्या होतात, शिवमहापुराणाच्या होतात, रामायणाच्या होतात. लोक फार प्रेमानं सांगतात, महाराज आम्ही 40 वर्ष झालो कथा ऐकतो. माझा प्रश्न असा आहे की कथा जर 40 वर्षापासून ऐकत आहात तर तुमच्यात बदल काय झाला? कथा ऐकून जर आपल्यात बदल होत असेल तर कथा ऐकण्यात काही पुण्य आहे. मग काय बदल व्हावा? कथा ऐकण्याचं सगळ्यात महत्वाचं फळ काय, तर कथा ऐकल्यानं आपल्यातला कुंठा जातो. आपल्याला नको ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, ज्या गोष्टी विनाकारण आपण साठवून ठेवल्या असतात, ज्या गोष्टींचा आपण द्वेष करत असतो, ज्या गोष्टींचा आपण मत्सर करत असतो, ज्या गोष्टीविषयी आपल्याला आकस वाटत असतो, ज्या गोष्टीविषयी आपल्याला नको वाटत असतो, आणि त्या विनाकारण आपण साठवून ठेवल्या असतात, या सगळ्या गोष्टी जर कथा ऐकल्यानंतर आपल्या मनातून सहजगत्या निघून जात असतील तर मग कथा ऐकण्याचा फायदा आहे. नाही तर इथं बसून कथा ऐकण्याचा आव आणायचा आणि घरी गेलं की सगळ्यांवर तन 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 करायचं, चिड करायची, राग करायचा, भांड्याची आदळापट करायची. हा जर दिनक्रम आयुष्यभर चालू असेल, अशा किती काही कथा ऐकणारे हजारो लाखो लोक आहेत, पण त्यांच्या आयुष्यात कसलाही बदल झालेला नाही. म्हणून संतांचं चरित्र तितकंच महत्वाचं आहे. संतांच्या सानिध्यातला फायदा काय आहे
की तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत निर्माण होण्याची जी इच्छा आहे आणि ज्यावेळेस त्या इच्छेचा डोंगर वाढत 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 जातो त्यावेळेस त्याच्याविषयी आसक्ती माणसाला निर्माण होते आणि ती गोष्ट आपल्याला असावीच असा एक अट्टहास प्रत्येक माणसाचा तयार होतो आणि त्यालाच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे वासना. वासना या शब्दाचा अर्थ फक्त कामापुरता मर्यादित नाही. एखादी गोष्टी अचीव करणं ही सुद्धा माणसाला वासनाच आहे. एखाद्या गोष्टीच्या ध्येयाप्रत जाणं ही सुद्धा वासनाच आहे. मग या वासनेवर विजय कसा मिळवता येईल इतकी सोपी गोष्ट नाही ती वासनेवर विजय मिळवणं. या वासनेवर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला संतांचंच सानिध्य लागतं. म्हणून तुकोबारांचं प्रमाण आहे ते म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. महाराज म्हणतात नुसती वासना जळत नाही, ज्यापासून वासना निर्माण होते ते बीजच जळून जातं. संतांच्या सानिध्यात बसल्याने काय होते तुमची नको असलेली वासना मरून जाते, पुन्हा ती निर्माणच होत नाही. आणि असं जर होत असेल तर चरित्र कथा ऐकण्यामध्ये आणि करणारा सुद्धा करण्यामध्ये आनंद आहे, अन्यथा काही उपयोग नाही. म्हणून आपण या 3 दिवसामध्ये रोज 10 अध्याय पाहणार आहोत. आणि 10 अध्याय सांगणं एखादी गोष्ट वक्त्याला विस्तृत रूपात सांगणं खूप सोपी गोष्ट आहे, पण तीच विस्तृत असणारी गोष्ट अतिशय सोप्या भाषेत आणि अतिशय आशय त्याचा काढून त्याचा कंटेंट काढून तुमच्या समोर ठेवणं फार अवघड गोष्ट. जर कुणी म्हटलं काय गडबड करतो मोजकं सांगा, मोजकं सांगा म्हणजे काय सांगा नाही. ज्याला मार्मिक सांगता येतं, ज्याला मोजकं सांगता येतं, खऱ्या अर्थानं त्या वाक्याचं त्याच्यात मोठेपण असतं. कमी शब्दामध्ये त्याला जास्तीत जास्त आशय जर सांगता येत असेल तर ते त्याच्यासाठी नक्कीच मोठेपण आहे. पण आता संतांचं चरित्र जेवढं सहज आपल्याला सांगता येईल तेवढा आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांना भगवंत त्यांच्या सद्गुरूंचं दर्शन कसं झालं इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर त्यांना गुरुना उपदेश काय दिलेला आहे तो आपल्याला बघायचा आहे. गुरुच्या उपदेशानंतर भगवान दत्तात्रयांचं दर्शन नाथांना कसं झालं, यानंतर भगवान श्रीकृष्णाचं दर्शन नाथांना कसं झालं. नाथ महाराजांनी संपूर्ण भारताची जी तीर्थाटनं केली, यात्रा केली, परिक्रमा केली, त्याचंही वर्णन आपल्याला पाहिजे. आणि एवढं सगळं करून नाथ महाराज ज्यावेळेस पुन्हा पैठणामध्ये आले, पैठणात आल्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव त्यांनी कशा उत्साहात साजरा केला त्याचंही वर्णन आपल्याला पाहिजे. त्यानंतर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या विवाहाचं वर्णन आपल्याला करायचंय. आणि यानंतर नाथांच्या घरी जी दरवर्षी षष्ठी होते या षष्ठीचं सुद्धा वर्णन आपल्याला बघायचंय. एवढं सगळं आपल्याला आज बघायचंय. उद्या काय बघायचं ते मी जाताना सांगेन. म्हणून आपण सुरुवात करू. सर्वात प्रथम हा जो श्रीनाथ ग्रुप आहे, BC ग्रुप, एक 8 ते 10 महिन्यापूर्वी मला आदरणीय श्रीमती सुनीताताई मुंदडा यांचा फोन आला. म्हणजे महाराज आमच्या ग्रुपची एक बैठक झाली, त्याच्यामध्ये एक कथा आम्हाला करायची आहे, तुम्ही कराल का? म्हटलं हो. मग कधी करायची, काय करायचे, सगळं त्यांनी विस्तृत विचारलं. आणि मग महिन्याभरानंतर पक्क झालं. एक 6 महिन्यापूर्वी ठरलेली कथा आहे. नंतर मग मृणालताई आल्या परवा दिवशी 8 दिवसापूर्वी आणि फार छोट्या छोट्या गोष्टी त्या मला विचारत होत्या. वास्तविक पाहता यावं कथाकारावर निघून जावं, बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा अवडंबर करू नये असं व्यक्तिगत माझं मत असतं. भगवंत मोठा आहे, संत मोठे आहेत आणि संताच्या आणि भगवंताच्या मंदिरामध्ये माणसाच्या पाया पडायचं नसतं. आपण शेवटी माणसं आहे. संत हे चिरंजीव आहे. संतांना मरण नाही. आपण मरणारी माणसं आहेत, आपण मरकी माणसं आहेत, मरकी. म्हणून मरक्या माणसानं स्वतःचे सोहळे करून घेऊ नये. हा, मरणोत्तर जर सोहळे होत असतील तर तो भाग तुमच्या मरणोत्तराचा आहे. मरावे परी कीर्ती रूपी मरावे. संत जसे आज देहरूपाने जरी नसले तरी कीर्तीच्या रूपाने तुमच्या आमच्यामध्ये आहे. ही कीर्ती तुम्हाला प्रस्थापित करता आली पाहिजे. आणि हे जर तुम्हाला करावं वाटत असेल तर तुम्ही संतांच्या सानिध्यामध्ये या. आणि या एकनाथ मंदिराचे जे ट्रस्टी आहेत, इथले जे मॅनेजर आहेत, अनेक वेळा या समोरच्या प्रांगणामध्ये मी कीर्तनाला येत असतो. षष्टीच्या वेळेस इथं फार मोठा कीर्तन महोत्सव होतो.
अनेक वर्ष मी या कार्यक्रमाला येत असतो या ठिकाणी. आत्ताही त्यांनी भेट घेतली. म्हणले ओळखलं का महाराज? म्हणलं ओळख. आणि आता जेव्हा मी आलो इथं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तुमच्या समोर मी अनेक काळ बसलेलो आहे याची मला जाणीव व्हायला लागली. कथेच्या माध्यमातून असेल, कीर्तनाच्या माध्यमातून असेल, किंवा पैठणला तुम्ही दर्शनाला आल्यानंतर तुम्हाला मी बघितलं असेल, मला तुम्ही पाहिलं असेल. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद देतो, ज्यांनी मला साथ संगत द्यायची या ठिकाणी ठरलेलं आहे. आत्ताच पैठणला जो सप्ताह आपण नाथवंशजांनी केला त्याच्यामध्ये आमचे पुतणे पुष्कर महाराजांनी नाथांची चरित्र कथा केली. त्यामध्ये आमच्या तबला वाजवणाऱ्या मित्रांना खूप सुंदर अशी साथ त्या ठिकाणी दिली. सोबत हार्मोनियमवर महाराज आहेत, त्यांनाही दोघांना धन्यवाद देतो. माझ्यासोबत आज माझा मुलगा राघव, माझे जावई हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न श्रीराम साळुशी आलेले उत्तम कीर्तनकार आहेत. दोन्ही कीर्तन करतात, वारकरी करतात, हरिदासी कीर्तन करतात, त्याला आपण नारदीय कीर्तन म्हणतो. आणि सुंदर अशा साखर खेरड्याला जे महाराज होऊन गेले प्रल्हाद महाराज, त्यांचे ते अनुयायी आहेत. महाराजांची कथा अतिशय चांगल्या प्रकारे करतात. माझी मुलगी पण सोबत आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि प्रत्यक्ष कथेकडे वळतो. काय आहे नाथांचं वैशिष्ट्य? तर नाथांचं वैशिष्ट्य असं आहे की नाथांचा जन्म अशा ठिकाणी झालाय की ते पैठण क्षेत्र हे सनातन वैदिक धर्माचं स्थान असलेलं पैठण. काय होतं पैठणामध्ये? आजही पैठणात तुम्ही जर आलात आणि पालथ्या नगरीकडे भागाकडे गेलात तर तुम्हाला पालथी नगरी पाहायला मिळते. पालथी नगरीकडे जाताना डाव्या हाताला तुम्हाला तीर्थखांब दिसतो. शालिवान राजाचं राज्य करणारं राजधानी असणारं ते गाव आहे. थोडं पुढे गेल्यानंतर जर तुम्ही उजव्या हाताला वळालात तर नागघाट नावाचा घाट आहे. तिथं प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोललेली आजही ती जागा आहे. माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी ज्यावेळेस हे चारी भावंड पैठणाला शुद्धीपत्र मागायला आली त्यावेळेस त्या ब्राह्मण सभेमध्ये या चौघा भावंडांना बोलवलं गेलं आणि सांगितलं की बाबांनो, तुम्ही ब्राह्मणाची मुलं आहात, विठ्ठल पंतांची मुलं आहात, अतिशय उत्कृष्ट अशी तुम्ही वेद म्हणता. आणि जर तुम्हाला शुद्धीपत्र पाहिजे असेल तर समोरून चालणारा रेडा आम्ही बोलवतो, त्या रेड्याच्या मुखातून तुम्ही वेद बोलवून दाखवा. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त निवृत्तीनाथांकडे बघितलं, डोळ्याला आज्ञा घेतली आणि रेड्याला आत बोलवल्यानंतर ज्ञानेश्वराला सांगितले गेलं की ज्ञानेश्वरा, या रेड्याच्या मुखातून तुला वेद बोलावता येत असेल तर आम्ही मान्य करू की तुम्ही मुलं ब्राह्मणाची आहात आणि तुम्हाला शुद्धीपत्र द्यायला द्या. ज्ञानोबराय पुढे गेले, रेड्याच्या कपाळावर हात ठेवला, आपली दृष्टी त्या रेड्याच्या दृष्टीमध्ये घातली आणि त्यांना एक माहित होतं की त्याचा आणि माझा आत्मा एक आहे, ही जाणीव त्यांना होती. या जाणीवेनं कपाळावर हात ठेवला आणि ऋग्वेदातली ऋचा बोलले, यश चक्षुषा न पश्यते. असं म्हटल्याबरोबर एखाद्या शिकवलेल्या रेड्यागत्या, शिकवलेल्या माणसागत्या रेड्याची जीभ लांब लचक होती, माणसासारखी आखूड झाली आणि तो रेडा शिकवलेल्या प्राण्यासारखा रेखला, बोलला असा रेखला, यश चक्षुषा न पश्यते. असं म्हटल्याबरोबर सगळी सभा अवाक झाली. त्यांना असं वाटलं की रेड्याच्या मुखातून शब्द बाहेर आले. सगळ्यांनी गजर केला, ज्ञानेश्वर महाराज की जय. ती जागा आहे ती. तो दिवस होता माघ शुद्ध पंचमीचा. हे वैशिष्ट्य आहे त्या दिवसाचं, त्या तिथीचं, की ज्या दिवशी ज्ञानेश्वरांनी रेडा बोलवला. त्या तिथीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याच दिवशी माझ्या तुकोबारायांचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी बर्थडे, तुकोबारायांचा बर्थडे माघ शुद्ध पंचमी. आणि त्याच दिवशी कौंडण्यपुरातून भगवान श्रीकृष्णानं आणि रुक्मिणीचं हरण केलं आणि द्वारकेमध्ये जाऊन लग्न केलं. तोच दिवस होता तो माघ शुद्ध पंचमीचा. म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. ज्यावेळेस आपण तिथं जातो आणि दर्शन घेतो त्यावेळेस त्या सगळ्या स्मृती आपल्या जाग्या होतात आणि हे आपल्या पैठणकरांना माहीत असलं पाहिजे. आणि जर कुणाला माहीत नसेल तर आपली ती जबाबदारी आहे
आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण ज्या गावात राहतो त्या पंचक्रोशीतल्या सगळ्या गोष्टींचा इतिहास आपल्याला सहजगत्या नवीन आलेल्या माणसाला सहज सांगता आला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. म्हणून असं असणार ते पैठण, आणि त्या पैठणामध्ये सनातन धर्माचं विस्तार असणारं रूप जे वारकरी संप्रदाय आहे. लोक असं म्हणतात की सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय जमीन आसमानचा फरक आहे, पण तसं नाही. जर याला तुम्हाला प्रमाणच पाहिजे असेल तर सगळ्यात सोपं प्रमाण आहे आणि आपल्याला सगळ्यांना पाठांतलं प्रमाण आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय समोर ठेवा आणि ओवी वाचायला सुरुवात करा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारिजु. ओवी पूर्ण केली फक्त, गरज नव्हती म्हणायची. फक्त एवढंच लक्षात घ्या, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, वेदानं प्रतिपाद्य केलेला विषय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा वेदापासून वेगळा नाही. तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा इतराने वहावा भार माथा. तुकोबारायचा अभंग म्हणजे 5वा वेद आहे. तुकोबारायांचा गाथा 4000 अभंगाचा 5वा वेद आहे. वेदाचाच आधार तुकोबारायांनी घेतलेला आहे. म्हणून तुकोबारा असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नाथ महाराज असतील, नामदेव असतील, निळोबारा असतील, सकल आदी संत जे असतील ते सगळेच्या सगळे संत हे सनातन धर्माचं आचरण करतात. म्हणून सनातन धर्म हा प्राचीन आणि त्याच्यापासून तयार झालेला हा असणारा वारकरी धर्म. म्हणजे या वारकरी संप्रदायाला वंदन केलं पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा मंगलाचरण केलं पाहिजे. म्हणून सगळ्यात सुरुवात करताना कथेला आपण मंगलाचरण केलं पाहिजे. म्हणून कुठल्याही शुभमंगल गोष्टीची सुरुवात करताना आपण त्याचं मंगलाचरण करतो. मंगलाचरण का केलं पाहिजे तर सगळं मंगल भाव म्हणून केलं पाहिजे. मंगल भाव म्हणजे काय की आपण जे कार्य हातामध्ये घेतलंय, जो संकल्प आपण सोडलाय त्याच्यामध्ये आपल्याला विघ्न नाही आलं पाहिजे, बाधा येता कामा नये. ही बाधा येऊ नये म्हणून त्या देवतांना केलेलं ते आवाहन असतं. आणि हे आवाहन केलं की आपल्याला कुठलाही त्रास होत नाही. म्हणून तुम्ही पहा, म्हणताना सुद्धा आपण म्हणतो मंगलायतनो हरी. हरी हा मंगल आहे, भगवंत हा मंगल आहे. सकळ मंगळाधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताचं नामस्मरण करताना काय केलं पाहिजे तर मंगलायतन केलं पाहिजे. आणि हे मंगलायतन केलं आणि आपण सुरुवात केली. म्हणून भगवंताच्या या नामस्मरणाला आपण सुरुवात केली आहे. आणि प्रत्यक्ष कथेला सुरुवात करताना जराबाई सारखी श्रेष्ठ संत सुद्धा म्हणते ज्ञानदेव मंगल मुनी सेवा करीती दासी जनी. मग ज्ञानदेवच फक्त मंगल आहेत का असा त्याचा अर्थ नाही. कारण ती ज्ञानदेवाच्या काळात होती, ते संतांना ती रोज बघत होती म्हणून तिनं तसा उल्लेख केला आहे. म्हणून सगळे संत हे मंगल आहेत. मग मंगलाचे काही प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. मंगल तुम्हाला कळालं, मंगलाचे प्रकार किती? 3 प्रकार शास्त्र मंगलाचे सांगते. कोणते कोणते प्रकार आहेत? सगळ्यात प्रकार पहिला आहे नमस्कार रूपी मंगल, दुसरा आहे आशीर्वाद रूपी मंगल आणि तिसरा आहे वस्तुरूप निर्देश केलेला मंगल. निर्देश करणं म्हणजे पोटानं एखादी गोष्ट दाखवणं. तो नुसतं कोणी नेमकं माहित नाही पण तो बोट दाखवलंय, ही व्याकरणाची भाषा आहे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. आता तेची हे काय केलं? निर्देश केलाय, दाखवलंय तुम्हाला. तेच कोण तर म्हणले ज्यांचा हेत विठ्ठली. जे विठ्ठलाचं भगवंताचं नामस्मरण करतात ते संत. कुणाचं नाव घेतलं नाही. इथं काय केलं? वस्तुरूप निर्देश केलाय. म्हणून जो अभंग आपण आता म्हटलो धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा, हा नाथ महाराजांना केलेलं मंगलच आहे. पण कसं मंगल आहे तर नमस्कार रूपाने मंगल केलेलं आहे महाराज. हा विनम्र भाव तुमच्या माझ्यामध्ये यावा आणि 3 दिवसामध्ये आपल्याला हा गुणानुवाद या ठिकाणी करता यावा म्हणून आपण मंगलाचरण केलं. मग अशी असणारी
नाथ महाराजांची ही पैठण भूमी अनेक प्रकारांनी अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली आपल्याला सांगता येते. गोदावरीचा वास आहे, गोदावरी वाहते आहे आणि गोदावरी वाहताना पैठणमध्ये दक्षिण वाहिनी वाहत आहे. जर एखादी नदी दक्षिण वाहिनी वाहत असेल तर तिला आपल्या शास्त्रामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. आणि त्याच गोदावरीला गंगा असंही म्हटलेलं आहे. ती दक्षिण गंगा आहे. कुठून झाली तिची सुरुवात? उगवतीचा कुठून आहे तर ब्रह्मगिरीतून आहे. तिथून त्र्यंबकेश्वर वाहत वाहत ती थेट कर्नाटकात जाऊन मिळते. पण आपल्या पैठणात जर विचार केला तर ती दक्षिणेकडे वाहत जाते. आणि तिच्या स्नान केल्याचं पुण्य काय आहे तर तुमच्याकडून गोहत्येचं जरी पाप झालेलं असेल तर गोदावरीच्या स्नानामध्ये गोहत्येचं पाप तुमचं धुतलं जातं. ते पाप तुमचं नाहीच होतं. एवढी ताकद त्या गोदावरीच्या स्नानामध्ये आहे. अशी ही गोदावरी तिथून वाहते आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी वास आहे. आणि अशाच या पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराज अवतारला येण्या काही संत अवतरित होऊन गेले आणि त्याच कुळामध्ये नाथांचा अवतार झालेला आहे. कोण आहेत नाथ महाराजांचे पूर्वज? तर ज्यापासून नाथ महाराजांचा वंश सुरू झाला सगळ्यात पहिले मूळ पुरुष कोण आहेत तर नाथांचे, तर ते आहेत भास्कर पंत. हे मूळ कर्नाटकातले आणि म्हैसाळ नावाच्या गावचे कापडाचे व्यापारी. आणि पैठण ही प्रतिष्ठान नगरी, शालिवाहन राजाची राजधानी, श्रीमंताची नगरी म्हणून व्यापार करत 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 पैठण क्षेत्रामध्ये आले. त्यावेळेस त्याचं नाव प्रतिष्ठान. आणि त्या प्रतिष्ठान नगरीमध्ये येऊन तिथं व्यापार करू लागले. व्यापार चांगला चालू लागला आणि तिथंच स्थायिक व्हायचा विचार केला. त्यांच्या पोटी एक मूल जन्माला आलं, त्याचं नाव भानुदास. अशी कथा सांगतात भानुदास महाराजांची की भानुदास महाराज ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते फार व्रात्य होते, खोडकर होते, फार त्रास द्यायचे आईला वडिलांना. कुठलं काम कर म्हणलं तर करायचे नाही आणि सारखं खोड्या करत राहायचे. आता मुलंच ते लहान, आईला राग आला एक दिवस सारखं सारखं त्रास देत आहे म्हणून धरलं हाताला घराच्या तळघरात फोडलं. तुला बाहेरच काढत नाही म्हणले. आता फोडलं तळघरात. पूर्वीचे वाडे ते अजूनही आहेत, लादणी आहेत, तळघर आहेत, मोठ्या मोठ्याले वाडे आहेत, 4-4 चौक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या तळघरामध्ये सूर्यनारायणाची मूर्ती होती. घरामध्ये पहिल्यापासून सूर्याची उपासना असल्या कारणानं त्या लहान्या असणाऱ्या मुलानं तळघरात आईनं कोंडलं, पण ती सूर्यनारायणाची मूर्ती पाहिली, सूर्यनारायणाची. आणि त्या सूर्यनारायणाच्या मूर्तीची त्यांनी तिथं बसल्या बसल्या उपासना केली. मुंज झालेली होती. सूर्यनारायण दिसला आणि गायत्रीचा जप सुरू केला. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि गायत्री मंत्रामध्ये अशी ताकद आहे. हा मूळ मंत्र आहे, विश्वामित्राने निर्माण केलेला मंत्र आहे. सगळ्या मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कुठला आहे तर गायत्रीचा मंत्र. गायत्रीच्या मंत्रात जे पाहिजे ते मिळवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे. त्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे महाराज. बस एक दिवसभर बसल्या बसल्या काही मनामध्ये भाव नाही, फक्त दिसली म्हणून. आणि काय सांगतात कथेमध्ये भानुदास महाराजांचे प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रगट झाले आणि मस्तकावर हात ठेवला. भानुदास महाराजांचं अगोदरचं काय नाव असेल माहित नाही, पण सूर्यनारायण प्रसन्न झाल्यामुळं सूर्यनारायणाने डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले आजपासून तुझं नाव भानुदास. हे नाव सूर्यनारायणानेच ठेवलेलं आहे. आणि भानू या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रकाश. जगाला प्रकाश देणारे भानुदास महाराज अवतरित झाले. आजही नाथ महाराजांच्या राहत्या वाड्यात आपण जेव्हा दर्शन घेतो, आता तुम्ही अनेक वर्ष समोर राहिलात माडीवर, तुम्हाला माहिती आहे सगळं. नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जेवढे देव आहेत ते नाथांच्या नित्यपूजेतले देव आहेत. त्यापैकी सगळ्यात खालची जी आसन आहे त्या आसनाच्या डाव्या हाताला, आपण उभं राहिल्यानंतर आपल्या डाव्या हाताला आणि देवघराच्या उजव्या हाताला एक मूर्ती आहे. ती सूर्यनारायणाची मूर्ती, तांब्याची मूर्ती ती तांब्याची.
असं सांगतात की ती मूर्ती प्रासादिक रूपानं त्या देवघरात आलेली आहे. आणि अशी मूर्ती कुठल्याही देवघरात पैठण महाराष्ट्रात तरी नाहीये. ती त्या सूर्यनारायणाची मूर्ती. म्हणून जगाला प्रकाश देणारे भानुदास महाराज प्रगट झाले. आणि या भानुदास महाराजांची कथा पुढं अशी सांगत गेलेली आहे की घरामध्ये सूर्याची उपासना, पंढरपूरच्या पांडुरंगाची नियमित असणारी वारी, नित्य वारी, दर महिन्याची वारी. पूर्वजांनी वारीला जावं, भानुदास महाराजांनी जावं आणि पंढरपूरच्या त्या विठ्ठलाला आपलंसं करावं. आपलंसं करावं असाच तो विठ्ठल आहे. कारण का त्याच्याकडे पाहिल्यावर काय महाराज म्हणले, पाहिल्या वेधलावी बैसेची वेळ जडोरी, बैसेची वेळ जडोरी, बैसेची वेळ जडोरी, पाहिल्या वेधलावी बैसेची वेळ जडोरी, बैसेची वेळ जडोरी, बैसेची वेळ जडोरी. असं गोड मंगल रूप आहे त्या भगवंताचं. त्याला बघावं आणि त्याला मोहित व्हावं असं त्याचं रूप आहे. साजरे गोजरे रूप मनोहर, ज्ञानी निरंतर आवडती नामदेव आहे. सतत आवडणार सुंदर ते ध्यान, उभा विटेवरी करकटावरी ठेवून या. असा असणारा भगवंत आणि सगळ्यांसाठी उभा आहे. कटेवर करेत त्याचे दोन्ही चरण सारखे. नाथपाल म्हणले, समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. तुकोबाराय म्हणले, विटेवरी त्याची पाऊले समान, विटेवरी त्याची पाऊले समान. गणित लावण्य तेज कुंजाळले, नवर्णवे तेची शोभा. कानडा हा विठ्ठलू करनांग, देणे मज लावे. असा असणारा भगवंत त्याची नियमित वारी आणि पांडुरंगाच्या वारीला जावं. घरामध्ये वारी असल्यामुळे भानुदास महाराजांनी जावं. देव आपलासा व्हावा अशी संतांची भक्ती त्या पांडुरंगावर. आणि असंच नियमित वारीला एकदा गेलेले असताना काय बघायला मिळालं तर त्याच्या काही अगोदर त्यावेळेस कृष्णदेवरायाचं आणि राज्य होतं. कर्नाटकातला हा राजा हा सुद्धा पांडुरंगाचा भक्त देवाच्या दर्शनाला आला. आणि देवाच्या दर्शन घेत असताना देवाचं ते मनोहरी रूप पाहिलं. देवा आनंद झाला राजा. सगळ्या भारतभर यवनांची सत्ता होती, मुस्लिमांची. सगळीकडे मंदिरं तोडली जात होती, फोडली जात होती, अत्याचार केले जात होते. आणि हळूहळू ते पंढरपुराकडे सरकत होते. कर्नाटकातल्या त्या कृष्णदेवरायाला वाटलं जर या पंढरपुरावर हल्ला झाला आणि या पांडुरंगाची मूर्ती जर तोडली गेली तर अशी सुंदर असणारी मूर्त पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणून त्यांनी देवाला विनंती केली, सांगितलं, देवा चला माझ्यासोबत. जो भावानं भगवंताकडे बघतो, जो भाव देवाला समर्पित करतो, देवाला तुमचा पैसा लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. बस तुम्ही त्याचंच बेलाचं पान उचला, त्याच्या पिंडीवरचं त्याच बेलाच्या पानाला तुम्ही नेलेल्या पाण्याने धुवा आणि तेच बेलाचं पान त्याला पाहा. खेड्यातल्या स्त्रिया फार सुंदर म्हणतात, भोळ्या माझ्या रे शंकरा आवड तुला हे
देवाच्या मानाची. मला पाठ नाही पोचत पण एक गोड वाटतं ऐकायला. याच्यात कुठलं अध्यात्म नाही, याच्यात कुठलं शास्त्र नाही, याच्यात कुठला वेदांत नाही, ह्याच्यात कुठलंही काही नाही. फक्त याच्यात एकच गोष्ट परिपूर्ण आहे, ती म्हणजे भाव. आणि ते भगवंताला आवडतं. त्याला अतिशय भक्तिभावाने हात जोडले आणि सांगितलं देवा चला. चला म्हणले की निघाला. पण जाताना त्याने सांगितलं, म्हणलं बाबा मला तुला एका रात्रीत न्यावं लागल तुझ्या अनावृत्तीला. दुसरं तुला मला नेताना सोहळ्यात न्यावं लागल. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा तुझ्याकडे मी येईल, जर माझा एखादा भक्त तुला भेटायला आला तर मग मात्र त्याचा अपमान जर तुझ्याकडून झाला तर मी क्षणभरही थांबणार नाही. आता राजाच तू काय कमी होतं त्याला. सगळे वैदिक ब्राह्मण बोलवले, हाताला हात हाताला हात हाताला हात लावत लावत सगळेजण उभे राहिले. मूर्ती उचलली, याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून त्याच्या हातात करत करत एका रात्रीत आरागुंदीला गेले. आता यांची नियमित वारी देव आरागुंदीला गेले खरे, देव देवालयात नाही पंढरीला, त्यांना माहित नाही. सगळे वैष्णव जेव्हा आषाढीला गेले भगवंताचं नामस्मरण करू लागले आणि मंदिरात जेव्हा गेले तर पाहतात काय, ज्या विटेवर तो उभा होतो ते विटही नाही आणि देवही नाही. गोंधळ झाला. विचारलं कुठे गेलं देव. बडव्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज कर्नाटकातला राजा आला कृष्णदेवरायाने घेऊन गेला. आता देवाकडे नेलेली मूर्ती पुन्हा वापस आणायची कुणाच हिंमत आहे. राजासमोर कोण उभं राहणार. आपण सुद्धा आता जे सध्या राजे आहेत त्यांच्यासमोर नाही उभं राहू शकत. तसे ते राजे. मग काय करावं. सगळ्या संतांनी जे निस्सिम भक्त होते पांडुरंगाचे भाऊदास महाराज त्यांना सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही जा. कथा फार मोठी आहे आणि रंगून सांगायचे म्हणले तर 2 तास त्यालाच लागते. सूक्ष्म रूपानं भाऊदास महाराज अनागुंदीला गेले, विठ्ठलाशी बोलू लागले. सांगितले देवा अरे तुला इकडं खायला आहे प्यायला आहे, पेढे गुलाबजामुन मानुष्य हे सगळं अंगावर तुझ्या नाना अलंकार आहेत, वस्त्राने तू नटलेला आहेस. ह्या राजाकडे तुला सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्याकडे भाव आहे. ह्या राजाकडे तो भाव नाही ना. ज्या भावनेनं तुला आम्ही आळवतो, तुझं नामस्मरण करतो, तुझं महात्म्य गातो, याच्याकडे काय यानं तुला बंदी करून ठेवलंय, नजर बंद केलंय. देवाला आवडलं पण म्हणले मी आता अडकलोय ना बाबा. आणि मग ते बोलणं ज्यावेळेस रात्री चालू आहे 2:30-3 वाजले, भक्ताशी बोलत असताना देवाला सुद्धा वेळ कळला नाही किती गेला. देवाला गळ्यातला हार काढला तुळशीचा आणि त्याच्या खाली नवरत्नांचा हार होता. देव चतुर आहे. तो नवरत्नांच्या हारासहित तुळशीचा हार भाऊदास महाराजांच्या गळ्यात. सकाळी उठणारी पूर्वीची माणसं 2:30-3 वाजले. भाऊदास महाराज म्हणले देवा तुळशी बोलताना वेळ कसा गेला कळाला नाही. माझी स्नानाची संधीची वेळ झाली, मी चाललो स्नानाला. तुंगभद्रा नदीच्या स्नानावर गेले, तुंगभद्रा नदीवर गेले, स्नान केलं आणि तोपर्यंत ज्यावेळेस त्या पांडुरंगाच्या मंदिराचं दार उघडलं, पुजाऱ्यांनी पाहिलं की देवाच्या गळ्यात नवरत्नांचा हारच नाहीये, कोणी चोरला. सगळीकडं बोंब झाली. हार चोरीला गेला, हार चोरी गेला, हार चोरी गेला. सगळीकडं सैनिक पाठवले गेले की सकाळची वेळ स्नान केलेलं होतं आणि गळ्यातला हार तसाच. आणि सूर्याला अर्घ्य देऊन गायत्री मंत्राचा जप करत बसले होते भाऊदास महाराज. सूर्याचं पहिलं किरण सूर्य उगवला, सूर्यकिरण अंगावर पडल्यावर ते नवरत्न होते, त्याच्यावर सूर्याचं किरण पडल्यावर ते चम 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 चमकायला लागले आणि त्यांच्या लक्षात आले की चोर आज तिथंच बसलाय. गेले, धरलं त्यांना, उचललं, आणलं राजाकडं. राजाने सांगितलं ज्यांनी चोरी केली आहे देवाची, असल्या चोराचं मला तोंड सुद्धा पाहायचं नाही, त्याला सोळावर. आणि भाऊदास महाराजांना सोळावर द्यायला उभं केलं. पण भाऊदास महाराजांना कुठलीही अवस्था नव्हती. भाऊदास महाराज देहावरच नव्हते. देहीची विदेही भोगू दशा. ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता त्यावेळेस तुम्ही त्या नामस्मरणामध्ये त्या भगवंताची ज्यावेळेस कथा चालू आहे त्या कथेमध्ये, संतांची एखादी कथा चालू आहे त्या कथेमध्ये तुम्ही इतके तल्लीन झाले पाहिजे की त्या 2-2.5-3 तासाच्या काळामध्ये ना तुम्हाला मैत्रिणी, ना तुम्हाला मित्र, ना तुम्हाला नाते, ना तुम्हाला परिवार, ना तुमच्यावर कुणाचं कर्ज असेल तर ते कुठलंही काहीच नाही आठवलं पाहिजे. तर तुम्ही त्याच्याशी रमामाण आहात. एक मौलवी होता, मौलवी मुस्लिम धर्माचा.
मशिदीमध्ये त्यांचं धर्माचं शिक्षण देणार. आणि ही जी जमात आहे ही मुस्लिम हे फार कट्टर आहे. ज्यावेळेस त्यांची नमाजची वेळ होती त्यावेळेस ते बघत नाही बस स्टँड आहे का आपण एसटीत आहेत का विमानात आहेत का विमानतळावर आहेत आहे. त्यांच्याजवळचं ते आसन काढणार आणि तिथंच पालथी मांडणी टाकून ते नमाज पाडणार. तसं त्या मौलवीला मशिदीत जायची असली वेळ लागत होता, त्याची नमाजची वेळ झाली होती आणि त्याला मशिदीत पोहोचायला वेळ लागत होता. त्यांनी रस्त्यातच आसन टाकलं आणि तिथंच पालथी मांडणी घालून तो नमाज पडायला लागला. आणि तेवढ्यात एक प्रियसी आपल्या प्रियकराला भेटायला जात होती. त्यांची एक ठराविक वेळ होती दोघांची भेटायची आणि त्या ठराविक वेळात जर ते भेटले तर एकमेकाला भेटू शकत होते. अगतिकता होती, तिला उशीर झाला आपल्या प्रियकराला भेटायला जायला. तो आलेला होता आणि ती पळतच निघाली त्याला भेटायला. पण जाता जाता ती इतकी बेफार अवस्थेत होती की त्याला त्या बसलेल्या मौलवीला तिचा पाय लागला. ती मात्र निघून गेली, पण याने खटकन डोळे उघडले. त्याला एवढा राग आला, तिला काही म्हणायच्या तर ती निघून पण गेली. नंतर त्यांनी राहिलेली नमाज पढून घेतली, पण ती वापस येणार हे त्याला माहित होतं म्हणून तो तसाच बसून राहिला. ती जेव्हा वापस आली अर्ध्या एक तासाने काहीतरी 15-20 मिनिटांनी तिनं ते उभं राहिला तुझ्यासमोर. म्हणलं का ग, मी देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाशी एकरूप आहे, मी त्याचं नाव घेतोय, मी त्याची स्तवन करतोय माझ्या धर्मातलं, आणि तुम्हाला पाय मारून निघून गेलीस. ती म्हणली अरे वेड्या, माझा प्रियकर मरका, मी पण मरकी, नाशिवंत असणारा आपला देह, त्याला भेटायला मी चालले तर मला भात नाही, मी कुणाला काय करून चालले. आणि तू देवाशी एकरूप, तुला होता येत नाही, कुणाचा पाय लागला याच्याकडे तुझं लक्ष. कोण तन्मय असायला पाहिजे, त्यानं असायला पाहिजे का तिनं. ती त्याच्या प्रेमात इतकी तन्मय आहे, आपण इतकं तन्मय त्या भगवंताशी झालं पाहिजे. आपल्याला कोणाचा पाय लागो नाही तर न लागो, पण आपण मात्र त्याच्याशी जोपर्यंत तन्मय होत नाही तोपर्यंत भगवंताची भेटच नाही. तुका देखोनी एकला, महाराज म्हणतात देवाची भेट मला कधी झाली, ज्यावेळेस मला एकटं पाहिलं देवाला. म्हणून इथं आल्यानंतर आपल्याला एकटं होता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एकटे व्हाल, स्वतःचं सगळं विश्व विसरून जा, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं संसारात नाही. आणि संपलं सगळं, आरती झाली मग पुन्हा संसारात आली. महाराज म्हणजे संसारी असावे असोनी नसावे, याला म्हणायचं असावे आणि नसावे. हे कळणं फार अवघड आहे. तसं भावदास महाराज भगवंताचं नामस्मरण करतायत, पकडलंय, उभं केलंय, सुळावर द्यायची वेळ आली, पण त्यांना काहीही माहित नाही. त्यांना एकच माहिती आहे, जसं तुकोबाराय म्हटले, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. सुख असू दे नाही तर दुःख असू दे, माझ्या मुखातून काय निघतंय, फक्त विठ्ठल स्मरणच निघतंय, बाकी काही नाही. या उभं केलं महाराज आणि त्यांना सांगितलं महाराज तुम्हाला सुळावर देणं चालू आहे, तुम्हाला आता तुमचं गतप्राण होणार आहात तुम्ही. त्यावेळेस भानुदास महाराजांच्या मुखातून अभंग निघाला, जरी हे आकाश वर पडो पाहे, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा गाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहे का विठोबा. म्हणले जरी आकाश वर पडलं, वरच्यावर सगळं आकाश खाली पडलं, म्हणले आकाश वर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाये. समुद्राच्या पोटात सुद्धा वडवानळ नावाचा अग्नी आहे, समुद्र सुद्धा पेटतो, तो आतल्या त्याला वडवानळ म्हटलेलं, इतका मोठा अग्नी आहे. एवढं जरी काय झालं तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा, न करी आणिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. मला काही घेणं नाही म्हणले, मी तुझा आहे, माझं रक्षण करायचं तुझं काम आहे. आणि काय सांगतात, त्या सुळाचं पाणी झालं महाराज. आणि मग ती मूर्ती भानुदास महाराजांनी विनंती केली, देवा आता चल. आणि मग भानुदास महाराजांच्या विनंतीला मान देऊन असं सांगतात की भगवंत अंगठ्या इतका लहान झाला. आणि मग भानुदास महाराजांनी पळशीत घातला आणि तो पंढरपूरला आणला. तो दिवस आहे कार्तिक एकादशीचा, म्हणून आषाढापासून तर कार्तिकीपर्यंत 4 महिने भानुदास महाराज अनगुंदीला गेले आणि देवाला घेऊन कार्तिकीला वापस आले. या 4 महिन्यामध्ये सगळे संत
पंढरपुरात बसून त्यांनी 4 महिने भगवंताचं नामस्मरण केलं आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू झाला. अशी त्या चातुर्मासाची कथा त्या ठिकाणी आहे. देवाला आणलं, स्थापित केलं. अशा या असणाऱ्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नंतर ते भानुदास महाराजांना काय पाहिजे म्हणून देवाने विचारलं तर भानुदास महाराजांची समाधी देवाच्या समोर आहे. आणि अशा असणाऱ्या भानुदासाच्या कुळामध्ये कोणाचा जन्म आहे? निळोबाऱ्याने आरती केली. महाराज म्हणले भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, वाढू आरती स्वामी एकनाथा, महाराज स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता, तुमचे नाम घेता हरी अशा भानुदास महाराजांच्या आणि कुळामध्ये नाथ महाराजांचा जन्म आहे. म्हणून कुळही कुणाचं तर संताचं, आणि संतांच्या कुळामध्ये संत म्हणून पुन्हा नाथ महाराजच अवतरित झाले. महाराज फाल्गुन वद्य षष्ठीच्या दिवशी नाथांचा जन्म झाला. इसवी सन 1533. इसवी सन सांगितलं तर आपल्या लक्षात राहील. 1533 ला नाथांचा जन्म झाला. तिथी होती फाल्गुन वद्य षष्ठी. दुर्दैव असं नक्षत्र मूळ होतं. काही लेखक काही संत त्यांच्या लिखाणामध्ये सांगतात की ज्यावेळेस नाथ महाराजांचा जन्म झाला त्याच वेळेस मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळं आई वडील वारले. आई वडील राहिले नाही. आजी आजोबांनी सांभाळ केला. आजोबांचं नाव चक्रपाणी आणि चक्रपाणी महाराज आजोबा असल्या कारणानं आपल्या नातवावर प्रचंड प्रेम करतो. विना आईबाबाचं लेकरू म्हणून त्या लेकराला वाढवणं सुरू झालं. जन्माला आलेलं लेकरू ऋग्वेदी ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म झालेला असल्या कारणानं वयाच्या 5व्या वर्षी त्या बाळाचं मौंजीबंध संस्कार झालं. म्हणजे अर्थात उपनयन संस्कार झालं. मुद्द झाली. मंगल केलं गेलं. तुकतुकीत शेंडी, कमरेला धोतर घातलेलं, गळ्यामध्ये टपोरं जानवं, अंगावर करवती काठाचं उपरणं, ते जे पुण्य ते बालक गायत्री मंत्राचा ज्यावेळेस जप करू लागलं, आजोबांच्या सोबत ज्यावेळेस गोदावरीला स्नानाला जाऊ लागलं, नित्य नियम चालू होता. रोज आजोबांच्या सोबत गोदावरीला जावं, नाभी इतक्या पाणीमध्ये उभं राहावं आणि सूर्याकडे उभं राहून गायत्री मंत्राचा जप करावा. पाण्यामध्ये उभं राहून संध्या करावी. आणि गायत्री मंत्राचा जप करत असल्यामुळं मुखकमलावर तेज आलं. सतत 3 वर्ष चाललं. 5, 6, 7, 8 वर्षाचे नाथ महाराज झाले. आणि मग घरी आलं, सगळं करायचं आणि सूर्य उगवला की नदीतून बाहेर यायचं, गोदावरी घरी यायचं. आजोबांच्या सोबत पूजेमध्ये मदत करायची. फुलपात्र भरून दूध प्यायचं. कुठला हट्ट नाही, कुठला त्रास नाही, काही नाही. आजीनं सुद्धा फार प्रेमानं वाढवावं. असं ते लेकरू वाढत गेलं. आणि एक घरी श्रीमंती असल्या कारणानं विद्वान असे पंडित नाथांच्या घरी नाथांना शिकवायला येऊ लागले. वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद जसे जसं शिकवायला सुरुवात करावी, एकदा सांगितलं की नाथांच्या ते लक्षात यावं, चटकन लक्षात यावं, पटकन लक्षात यावं. अनेक प्रश्न त्या शिकवणाऱ्या गुरुजींनाच नाथांनी विचारावे आणि मग त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा गुरुजींना देता देता त्यांच्या नाकी नऊ यावे. आणि मग त्यांनी सांगावं. चक्रपाणी महाराजांना म्हणले महाराज, तुमचा नातू हा अलौकिक मुलगा आहे. असं मूल माझ्या बघण्यामध्ये नाही. जे मी शिकवल्याबरोबर एक पाठी आहे. सांगितलं की ऐकतो, लक्षात राहतं आणि मलाच प्रश्न करतो. काय शिकवावं याला? हा प्रकांड पंडित होणार आहे. त्यांचं भविष्य सांगू लागले. आणि एक दिवस सांगता 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 विषय सहज आपल्याकडे होणाऱ्या सगळ्या अत्याचारांचा, यवनी सत्तेचा, या सगळ्या गोष्टीपासून रक्षण कसं करायचं, स्वतःचं, आपल्या घरादाराचं, आपल्या आजूबाजूचं, आपल्या असणाऱ्या लोकांचं, काय त्यांच्यावर अत्याचार होते, सहज बोलण्यातून त्या गुरुजींच्या आलं. आणि देवगिरी किल्ल्याचा उल्लेख झाला. आणि त्या देवगिरी किल्ल्यावर, पूर्वीचं नाव त्याचं देवगिरी, देवगड असं त्याच्या अगोदरचं नाव, आता त्याला आपण दौलताबाद म्हणतो. आणि यवनी सत्तेची राजसत्ता होती त्यावेळेस, पण त्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी होते. आणि त्या गुरुजींनी शिकवता शिकवता सहज सांगितलं, म्हणले एकोबा,
अरे हे सगळं तू एवढा तेजपुंज आहेस, अभ्यासू आहेस, हुशार आहेस, सगळं सांगितलं तर तुझ्या लक्षात राहतं. तू काही अलौकिक मला दिसतोयस, तू जनार्दन स्वामींकडे जा. म्हणले तिथे गेल्याने काय होईल? म्हणले यवनी सत्ता असताना सुद्धा एका ब्राह्मण कुळातला किल्लेदार तिथं किल्लेदार म्हणून काम करतोय आणि वेदशास्त्र संपन्न आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे, अभ्यासू आहे. तू जर त्यांच्याकडे शिकलास तर तुझं कल्याण होईल. त्यांना तू जाऊन गुरु कर म्हटलं की त्या गुरुची ओढ लागली, कनेक्शन लागलं महाराज. कनेक्शन कसं लागतं तुम्हाला सांगायची गरज नाही. आता आपल्या प्रत्येकाच्या घरात रिमोट आहे, समोर टीव्ही आहे, बटन दाबले की तिकडे सगळं बदल होतो. बदल कसा होतो काही सांगता येत का? कसा होतो? बटन दाबले की तिकडे बदल होतो, पण कसा होतो? काहीतरी कनेक्शन आहे ना. कनेक्शन दिसत नाही पण कनेक्शन आहे. जे दिसत नाही तोच देव. लोक म्हणतात देव दाखवा, दाखवा रिमोट आणि टीव्ही, म्हणून दाखवा याच्यात कनेक्शन आम्हाला कुठे दिसत नाही ना, पण आहे ना. मग तसं दिसत नाही पण तो आहे. आणि सगळ्यात मोठी काय गुण आहे की आपण झोपल्यानंतर उठतो सकाळी, उठतो हेच कनेक्शन आहे. ज्या दिवशी उठणार नाही त्या दिवशी तुमच्यातला देव गेला. बरोबर आहे ना? तसं सद्गुरूचं नाव घेतलं आणि इतकी ओढ लागली सद्गुरू या नावाची. आणि त्या दिवशी रात्री आजी आजोबा झोपल्यानंतर त्यांनी बघितलं की आपल्याला जावं लागतं. झोपेतच आजी आजोबांना नमस्कार केला, घरातल्या देवघरातल्या देवांना नमस्कार केला आणि पहिलं पाऊल नाथांनी घरातून बाहेर टाकलं. त्यावेळेस वय वर्ष होतं 8. कुणीही सोबत नाही, फक्त नाव ऐकलंय. किल्ला किती लांब आहे, देवगिरी किती लांब आहे काही माहित नाही. फक्त उत्तर दिशेला आहे कोकणापासून एवढं माहित होतं. 450 वर्षापूर्वीचा काळ. पाऊल घरातून बाहेर टाकलं, मुखावाटे शब्द निघाला, जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. बस 3 दिवस आणि 2 रात्र नाथ महाराज चालत गेले देवगिरी. यवनी सत्ता असल्या कारणानं शुक्रवारी सगळ्या गोष्टींना सुट्टी असायची. पण भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामींना भेटायला यायचे, कारण जनार्दन स्वामींचे सद्गुरू भगवान दत्तात्रय होते. आणि दत्तात्रय भेटायला यायचे म्हणून स्वतःच्या अधिकारामध्ये यवनी सत्ता असताना सुद्धा, यवनी म्हणजे मुस्लिम राज्याच्या राजवटीत राज्य करत असताना सुद्धा जनार्दन स्वामींनी स्वतःच्या अधिकारात शुक्रवारची सुट्टी कॅन्सल केली आणि ती गुरुवारी दिली. विचारलं नाही कुठल्या राजाला का, कारण दत्तात्रय भेटायला येत होते. आणि मग त्या दिवशी दरबार भरायचा. आता भरवतात की नाही आमदार खासदार लोक, जनता दरबार, समोर लोक बसलेले, बस तीच पद्धत. तसे लोक यायचे सगळे प्रजेचे. आणि जनार्दन स्वामी सिंहासनावर बसलेले लोक आले की तक्रारी सांगायचे, माझं अमुक झालं, माझं तमुक झालं, माझं लुटलं, माझं गेलं, माझी